तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतात एक असा ग्रंथ लिहिला गेला आहे ज्याला 700 भाषेत शिकवला जाऊ शकतो। एक असा ग्रंथ ज्याच्या आतमध्ये असलेली संख्या ही अक्षरात बदलली जाते आणि तिला समजण्यासाठी फक्त भाषाच नाही तर गणिताचं ज्ञान देखील असणे गरजेचं आहे। या ग्रंथाला समजण्यासाठी खूप साऱ्या सॉफ्टवेअरचा वापर केला गेला आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ग्रंथाला अजून कोणीही पूर्ण वाचलं नाहीये। या ग्रंथाचे नाव आहे सिरिभोले, ज्याला 9व्या शतकात एका जैन धर्माचे संत कुमुदेंदू महामुनी यांनी लिहिले होते। पण हा ग्रंथ एखादा साधा सुद्धा ग्रंथ नसून ह्याच्या आतमध्ये कोडेड टेक्स्ट आहेत, ज्यामध्ये संस्कृत, प्राकृत, कन्नड, मराठी, तेलुगू, तमिळ अशा शेकडो भाषांचे शब्द लपलेले आहेत। यामध्ये तंत्र, वेद, ज्योतिष, उपनिषद, आयुर्वेद आणि ब्रह्मांडामधल्या खूप साऱ्या रहस्यमय गोष्टी यामध्ये लपलेल्या आहेत। पण ह्याला पूर्णपणे डिकोड करण्यासाठी आजपर्यंत कुणाच्याच हातात यश नाही आलं। या ग्रंथामधला प्रत्येक शब्द अंकांमध्ये बदलतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने वाचल्यानंतर याचा वेगवेगळा अर्थ निघतो। यामध्ये 1 ते 64 पर्यंत अंकांची मोजणी तयार केली गेली आहे, ज्यामध्ये 27 गुणिले 27 याचा एक साचा तयार केला गेला आहे। यामध्ये 6 लाख श्लोक असण्याचा अंदाज आहे आणि हे महाभारतपेक्षा 6 पटीने जास्त आहे। पंडित इलुछुरी शर्मा व डॉक्टर एस श्रीनिवास यासारख्या महान विद्वानांनी या ग्रंथावर खोल अभ्यास करून रिसर्च करून खूप साऱ्या गोष्टी समजल्या, जसे की संस्कृत, प्राकृत आणि कन्नड भाषेवर त्यांनी खूप साऱ्या गोष्टी शोधल्या। पण तरीही असं म्हटलं जातं की जवळपास फक्त 25 ते 30% भाग या ग्रंथाचा समजला गेला आहे। विचार करा, आपल्या भारतातल्या खूप साऱ्या विद्वानांनी आणि संतांनी असे खूप सारे ग्रंथ लिहून ठेवले आहेत। तर मग अशाच माहिती आणि इन्फॉर्मेशनसाठी आपल्या मराठी सनातनी फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।